राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने 15 मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढविले आहे। सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून तरी सुद्धा सामान्य जनता याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे। गेल्या काही दिवसापासून तिवसा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने या संख्येला आळा बसविण्याकरिता प्रशासनाने कठोर पावले उचलत तिवसा तालुक्यातील 7 गावे 1 मे पासून पूर्णतः सील केल्यानंतर 6 मे गुरुवारपासून तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी व तिवसा पोलीस स्टेशनला तिवसा शहर सील करण्याबाबतचे आदेश दिले। मागील काही दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांची वाढ अधिकच होत असल्याचे निदर्शनात येत आहे। सुमारे 45 रुग्णांची वाढ झाली असून 100 पेक्षाही अधिक ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे। तेव्हा तिवसा नगरपंचायत क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्ण आणखीनही वाढण्याची व त्याद्वारे इतर गावात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील नागरिक बाहेर जाणार नाही किंवा बाहेरील नागरिक शहरात येणार नाही याकरिता नगरपंचायत क्षेत्र सील करण्याच्या सूचना व आदेश तहसीलदार वैभव फरतारे यांनी दिले आहेत। गुरुवारपासून शहर पूर्णतः सील करण्यात आले असल्याने जाण्या येण्याचे रस्ते बंद केले आहे। अति महत्त्वाच्या कामाकरिता गेलेल्या नागरिकांची नोंद प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे। यामध्ये शहरातील सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता त्यांना घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे। तसेच कृषी संबंधित दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहणार असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।